जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पाया पडून विनंती करतात, हाताने टाळी वाजवा व मुखाने नाम घ्या. काय करा? लहान मुलं झोप लागल्या काय? लहान मुलं, मी पण तुमच्याच एवढा आहे. झोप लागल्या नाही तुम्हाला? ओ पाटील, झोप लागल्या का? नाही लागल्या ना? मग आता माझ्याकडे बघा, मी काय सांगतोय ते ऐका. मी काय सांगितलं? जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडून विनंती करतात, हाताने टाळी वाजवा व मुखाने नाम घ्या. कोणाचं नाव घ्यायचं? कीर्तनकाराचं का? कोणाचं नाव घ्यायचं? पटकन बोलत चला. विठ्ठलाचं नाम घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल हा शब्द अगदी सोपा आहे. हा तुम्ही सतत घ्या. हा भजनाचा सोहळा स्वर्गातही नाही, म्हणून मृत्यू लोकात विठ्ठल विठ्ठल. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल कोण आहे? कृष्ण विठ्ठले, हरी विठ्ठले, गोविंद विठ्ठले, गोपाळ विठ्ठले या सर्व नावाने अजून जो आपल्याला गुरुनी मंत्र दिलेला असतो, या नामाने वैकुंठाची प्राप्ती होती. काय होते? वैकुंठ म्हणजे काय हो? जगद्गुरु तुकोबारायला न्यायला कोण आलेलं? न्यायला कोण आलेलं? बोलत चला. दैठणे गावचे गावकरी, मी तुम्हाला लय दिवसातनं दिसतोय, असं तर नाही, बरोबर आहे ना? एवढाच बदल झाला. मागच्या वर्षी पहिला होता, तो आता चौथा आहे, बरोबर आहे का नाही? मागच्या वर्षी तेच सांगितलंय, ह्या वर्षी पण तेच सांगायचंय, पण थोडा बदल करायचाय. काय करायचंय? बदल करायचाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाने वैकुंठाची प्राप्ती होईल. काय होईल? वैकुंठाची प्राप्ती होईल. नामाचा अधिकार सर्वांना आहे. कोणतं नाव येतो? कोणतं नाव होते? कोणतं नाव आहे आजी? बोलत चला. कोणतं नाव आहे? विठ्ठल विठ्ठल नामे हा भजनाचा सोहळा स्वर्गातही नाही. शेवटच्या जन्मात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नामाजवळ एक नाही, दोन नाही, तर चार चार मुक्तिवास करतात. ते कोणतं नाम आहे? तर ते विठ्ठल विठ्ठल नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही अजूनही मूड मध्ये आलेला नाही. सर्वांनी एकदा हात वर करा. आपण त्या विठ्ठलाचं नामस्मरण करू. जे जे हात वर करणार नाही, माझं काय जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हाताने टाळी वाजवली नाही तर त्याचे पुढच्या जन्मात 2 हात काढू व 2 पाय वाढू. म्हणून ज्यांना ज्यांना हात आहेत माझ्या सकट, फक्त टाळकरी, गायनाचार्य आणि मृदुंगाचार्य सोडून आणि हार्मोनियम वाजव. सोपदार बाबा तुम्ही पण सगळ्यांनी हात वर करा. जे हात नाही करणार वरती, मला काय करायचं नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा. सर्वांनी हात वर करा. विठ्ठला
पहिल्या चरणाला हात खाली केलं. हात दुखत्यात का आजी? बरं ज्यांचं हात दुखत्यात त्यांचं जाऊ द्या. तुम्ही माणसानं माझं दुखत्यात सगळीच म्हणते माझं दुखत्यात. मग महाराजचं नाही का दुखत? दुखत्यात का नाही? जाऊ द्या. ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना देव भेटेल आणि ज्यांनी नाही केलं त्यांना यम भेटेल. बाकी काय होणार आहे? विढाल पण ह्याच्यात एक आहे, देव आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन जातो व यम आपल्याला मारत झोडत तोडत नेतो. जगात गुरु तुकोबाराय म्हणतात, मारिती झोडीती तोडीती निष्ठुरा यमाचे किंकर. काय फरक? एवढाच आहे. ह्याच्यात फक्त मार खायचा आहे आणि ह्याच्यात फक्त खांद्यावर बसून. जगात गुरु तुकोबारायांना वैकुंठाची प्राप्ती झाली कारण त्यांनी सतत भगवंताचं नामस्मरण केलं. कोणत्या भगवंताचं केलं? तर त्या विठ्ठलाचं नामस्मरण केलं. त्यामुळे त्यांना न्यायला भगवान पांडुरंग परमात्मे आले. आणि आपण त्या विठ्ठलाचं नामस्मरण न करता आपण आपल्या बायकोचं नामस्मरण केलं म्हणून आपल्याला न्यायला यम आले. विढल काहींना परमार्थ कळत नाही, ते सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. 4 गोष्टी सांगतो, लक्षात आल्या तर घ्या. दुसरी गोष्ट, काहींना परमार्थ कळत नाही, ते सांगण्याकरता प्रयत्न करतात. तिसरी गोष्ट, काहींना परमार्थ कळाला, ते सांगण्याकरता लोकांत आले नाही. चौथी गोष्ट, काहींना परमार्थ कळाला, ते सांगण्याकरता लोकांत आले. कुठं आले? बोला चला, कुठं आले? कुठं आले हो? लोकांत आले, या मृत्यू लोकात आले. पहिला प्रकार आपण बघू. काहींना परमार्थ कळत नाही, ते सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, ते म्हणजे व्यसनी माणसं. इथं कोणाला व्यसन आहे त्यांनी हात वर करा. कोण व्यसनी आहे? हसू नका, मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. विढल व्यसनी माणसांना परमार्थ कळत नाही, ते सांगण्याकरता प्रयत्न करत नाही. काहींना परमार्थ कळत नाही, ते सांगण्याकरता प्रयत्न करतात, ते म्हणजे निर्व्यसनी माणसं. कोण? निर्व्यसनी माणसं. त्यांना परमार्थ कळत नाही पण ते सांगण्याकरता प्रयत्न करतात. तिसरा प्रकार, काहींना परमार्थ कळाला, ते सांगण्याकरता लोकांत आले नाही. काही सांगण्याकरता लोकांत आले नाही, ते म्हणजे देव. चौथा प्रकार, काहींना परमार्थ कळाला व ते सांगण्याकरता लोकांत आले, ते म्हणजे संत. कोण? संत. संत कोण आहेत? संत कोण आहेत? संत कोण आहेत? गावकरी 3 दिवस झालं कीर्तन ऐकताय ना. संत कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय संत आहेत. ज्ञानोबाराय हे संत आहेत. नाथ महाराज हे संत आहेत. नामदेव महाराज हे संत आहेत. संत जनाबाई संत आहेत. संत मुक्ताबाई संत आहेत. त्यांना परमार्थ कळाला म्हणून ते सांगण्याकरता या मृत्यू लोकात आले. ज्ञानोबरायांची समाधी आळंदी येथे आहे, म्हणजे आपल्यापासून जवळच आहे. कोण कोण वारी करतो त्यांनी हात वर करा. पटकन हात वर करा. वा 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 वा. आजी खरं करता का हो? तुमचं वारीला गेले पाय दुखत्यात का हात दुखत्यात? अहो मी प्रश्न काय विचारलाय? हात दुखत्यात का पाय दुखत्यात? हात वर केलेल्या माझ्या लक्षात आहेत. हा बरोबर आहे का नाही? तुमचा हात दुखत असतील किंवा पाय दुखत असतील, मला काय माहीत नाही. तुमचं
तुमचा प्रश्न, कोण कोण वारीला जातं आळंदीच्या कार्तिकी एकादशीला? कोण कोण जातं हात वर करा. एकटे आजोबा जातात. आजोबांसाठी जोरदार टाळ्या. टाळ्या तरी वाजवा. तुम्हाला काय पैसे लागतात काय टाळ्या वाजवाय? महिला आजोबा कार्तिकी एकादशीला आळंदीला जातात. आता जगद्गुरु तुकोबारायांची बीज होऊन गेली. किती तारखेला झाली हो? किती तारखेला झाली? हा, माऊलींना 750 वर्ष झाली. जगद्गुरु तुकोबारायांची बीज होऊन आत्ताची किती दिवस झाले? बोलत चला, अवांतर बोलू नका. माझ्याबरोबर बोला, आसपास बोलू नका. आपण तमाशात नाही, आपण देवाच्या मंदिरात आहे, याचं भान राखा. जाऊ द्या, तुम्हाला माहीत नसल कोण कोण तुकाराम महाराजांच्या बीजेला देहूला गेलं होतं. तुम्हाला माहीतच नाही कधी आहे, तुम्ही कधी जास. कोण कोण गेलेला हात वर करा की. मग मी ते तुम्हाला प्रश्न विचारलाय, कधी होती, तारीख काय? आताच्या माणसांना सुद्धा साध्या 4 दिवसापूर्वीच्या तारखा सुद्धा माहित नाही. काल तुम्ही काय काय जेवण केलं व प्रसाद काय काय खाल्ला? मी नव्हतो आलो म्हणून विचारतोय. आलो असतं तर काय याला विचारलं असतं. काय काय प्रसाद होता तिथे? काय होता ग? हा, सांबर भात रवा होता ना. कोणी कोणी आवडीनं खाल्ला हात वर करा. वा 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 वा, लहानच मुलं आहेत. मोठी माणसाला काय देवाचा प्रसाद आवडत नाही काय? का ते जागरण गोंधळात आवडतं? तसं तर नाही ना. देवाचा प्रसाद हा कुणी चुकू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसा लाभ जो चुकला तुका म्हणे वाया गेला. हा प्रसाद हा देवाचा आहे. देवाचा प्रसाद खाणं सोपं नाही. काही विकारांना साधा जेवण करा, एक तुकडा भेटत नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याला भेटून पण आपण खात नाही. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, आपलं चाललेलं होतं 4था पर्याय. संत आपल्याला ज्ञान देण्याकरता आले. संत सांगतात नामस्मरण करा. कोणाचं करा? त्या विठ्ठलाचं करा किंवा गुरुने दिलेल्या मंत्राचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकात संत सांगण्याच्या 3 पद्धती आहेत. किती? 3 पद्धती आहेत. मंद साधक, सामान्य जीव, विद्यामुक्त, ऋषीमुनी. या संत सांगण्याच्या 3 पद्धती काय आहेत? कारण या समाजात 3 प्रकारचे लोक राहतात. प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? 3 प्रकारचे लोक राहतात. तुम्हाला सांगून जातो, आजी बोलू नका, कीर्तनात डिस्टर्ब करू नका. तुम्ही काही मी प्रश्न विचारले उत्तर देत नाही, म्हणून मी सांगतोय संत सांगण्याच्या 3 पद्धती आहेत. कारण या समाजात 3 प्रकारचे लोक राहतात. पहिला प्रकार, मूढ लोकांना उपदेश करताना जगद्गुरु तुकोबाराय अर्थात श्वास देतात. काय करतात? किती सांगो तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदाईचे रडतील. शिंदाईचे व भटकीचे हे आपल्यासारख्या मराठी माणसाला सांगण्याची गरज नाही. तुकोबाराय यांच्या शिव्यांवर एखादा विद्वान PhD करू शकेल. काय करू शकेल? बोलत चला, काय करू शकेल? आजोबा तुम्ही हाणता का ज्यांना? जाऊ द्या, ज्यांना तोंड आहे तेच बोलतील, ज्यांना तोंड नाही ते बोलायचे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांच्या शिवांवर एखादा विद्वान PhD करू शकेल. का करू शकेल? याचं कारण म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी मात
गाथा साफ होण्याकरता गाथा दिली. ज्ञानोबरायांनी गीतेचे रूपांतर ज्ञानेश्वरीत केले. नाथांनी भागवत लिहिले तरीही लोक परमार्थाकडे वळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज थोडी कडक भाषा वापरतात. कशी वापरतात? कडक. तद्वत एखाद्या रोग्यास डॉक्टर पहिल्यांदा पथ्य औषध व गोळ्या देतात. काय देतात? पथ्य औषध व गोळ्या देतात. याने गुण नाही आला तर काय करतात? इंजेक्शन देतात. आतापर्यंत कुणी इंजेक्शन डॉक्टरचं घेतलंय? मी धरून हात वर करा. वा जाईट गावाची माणसं लई चांगली आहेत व त्यांना कुठला आजार नाही ना काही नाही. काय चाललं होतं? इंजेक्शन अर्थात सुईने परिणाम नाही झाला तर आपल्याला डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावे लागेल. तसं तुकोबारायांनी आपलं ऑपरेशन केलंय. काय केलंय? काय केलंय? वा 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 वा, लहान मुलं लय जोरात. ऑपरेशन केलंय. तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, सुखाचा उपाय पुढे आहे. विढल विढल. दुसरा प्रकार, ज्यांना पहिला प्रकार कळला त्यांनी हात वर करा. मी कीर्तन सांगतोय ते तुम्हाला कळतंय का? शेवटचे पाऊण तास राहिलेत. पाऊण तासात जे कळल ते घ्या, नाही तर सोडून द्या. माझं काम आहे कीर्तन करणं, कीर्तन करायचं, आपलं जेवण घरी जाणं. बरोबर आहे का नाही? तुमचं काम आहे कीर्तन बसणं, कीर्तन ऐकणं, हाताने टाळी वाजवणं, नंतर जेवण करणं, घरी जाऊन पडी हाणणं. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रकार, साधकांना सांगताना जगद्गुरु तुकोबाराय थोडी सौम्य भाषा वापरतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठल. 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 सांगतो तुम्हासी मृदुंगाचार्यांसाठी, टाळकऱ्यांसाठी, तुमच्यासाठी, चॅनलवाल्यासाठी, माईक सिस्टीमवाल्या दादांसाठी, चोपदार बाबांसाठी, हार्मोनियम वादकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अजून जोरदार वाजवा. टाळ्या वाजवल्यावर व्यायाम होतो. टाळ्या काय फुकट येत
वर्षी वाढतील आपली. म्हणून टाळी वाजवत चला. जे जे तुम्हाला प्रमाण आवडेल, मृदुंगाचार्यांनी वाजवलेलं आवडेल, महाराजांनी सांगितलेलं आवडेल, ते त्या वेळी तुम्ही टाळ्या वाजवत चला. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा 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 वा, आवाज लय स्टॉप. तिसरा प्रकार, जगात गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या माणसांना बोलताना चालताना त्यांच्यासोबत बोलताना चालताना मर्यादा बाळगावी लागते. काय करावी लागते? एकदा राजा घोड्यावरून घसरले. काय झाले? त्यांना पडले किंवा आपटले असे म्हणून चालेल का हो? लहान मुलं चालेल का? वा वा, चालणार नाही. त्यांना काय म्हणायचे? सरकार घोड्यावरून खाली आले. कोण आलं खाली? महाराज का सरकार? एखाद्या कंपनीचा डायरेक्टर, मॅनेजर, आमदार, खासदार जर रोज दारू पित असेल तर त्यास बेवडा म्हणून चालेल का हो? चालेल का? लहान मुलं नाही चालणार, कारण ते आपल्यापेक्षा वयाने, मानाने, सर्वांनीच मोठे आहेत. बरोबर का नाही? जगात गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या माणसांना बोलताना चालताना मर्यादा बाळगावी लागते. तर ते कोण आहे? तर जगत गुरु तुकाराम महाराज सांगतात, गाते श्रोते पाहते, चतुर विनोदी दुष्टिते, सोहम भावे पूर्ण नाते, या सगळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात श्लोक आला त्यांनीच फक्त हात वर करा, बाकीची हात खाली ठेवा. कोणाच्याच लक्षात आलं नाही का? गाते श्रोते पाहते, चतुर विनोदी दुष्चिते, सोहम भावे पूर्ण न्याते, या सगळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. काय का आता तरी तुम्ही म्हणसान महाराज एवढा मोठा श्लोक आहे, आम्हाला त्याच्यातलं काहीच कळना. ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना नाही कळालं त्यांनी पुढच्या वर्षी परत कीर्तनाला या. तुमच्यासाठी स्पेशल हाच अभंग निवडून घेतो. आता तुमच्या काही लक्षात येईना. बरोबर का नाही? महिला मंडळ झोपला का काय? हो महिला मंडळ झोपला का काय? तुम्ही झोपलात तर नाही ना? अजून काय झोपण्याचा वेळ झाला नाही, अजून मालिका चालू आहे. बरोबर का नाही? आताच्या काळात मालिका पार 11 वाजूस्तवर चालू असते. तिथं तुम्हाला झोपा लागत नाही. कीर्तनात आलं की ऑटोमॅटिक झोपा लागतात. याचं उत्तर मला अजून काय कळत नाही. तुम्ही ती सिरियल बघता, त्याच्यात काय बघता हो? जाऊ द्या. कीर्तन ऐकता, तुम्हाला कीर्तनातलं ऐकता ते कळतं का हो? विठ्ठल विठ्ठल या सगळ्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडून विनंती करतात. अर्थात अभंगाच्या पहिल्या लगोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लगोनिया पाया
महिला मंडळ मागच्या टाळ्या वाजवत चला. आपल्याकडे मोजून अर्धा तास बाकी आहे. अर्धा तासात मी पटकन उरकायचा प्रयत्न करतो. जे जे माझ्या बुद्धीला जमल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. जगात गुरु तुकोबराय पहिले ज्यांना म्हणतात लागून या पाया विणवितो तुम्हाला. करे टाई बोला मुखी नाम. कीर्तना प्रवचनास येणारे 8 प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार काही नवी ऐकायला मिळेल म्हणून. दुसरा प्रकार काय विनोद ऐकायला मिळतील. तिसरा प्रकार कीर्तनकार कसा दिसतो. चौथा प्रकार महाराज बुवा किती चतुर आहे. पाचवा प्रकार आपल्या चिंता सुटतील का, संकट निरसन होईल का. सहावा प्रकार काही भावारूढ असतात. सातवा प्रकार काही परीक्षक पूर्ण ज्ञाते असतात. हा स्थूल अर्थ आहे. याचा सूक्ष्म अर्थ महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला एक श्लोक सांगितला. गाते श्रोते पाहते. त्याचा तुम्हाला सरळ साधा अर्थ सांगतो. गाते गाते चहू वेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती. या 28 जणांना जगात गुरु तुकोबराय म्हणतात. भजन करा विठ्ठल विठ्ठल. श्रोते परीक्षिती राजा ज्याचा उद्धार झालेला आहे तो. शेष जो देवाला 1000 डोळ्यांनी पाहतो तो. दुश्चिते व्यास शतकोटी वाग्मय असे लिहिलेले अधिकारी सोहमभावी शुकाचार्य योगी आहेत. पूर्ण ज्ञाते शुकाचार्यांचे गुरु विधेयजनक या सगळ्यांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. भजन करा. विनोदी काय लक्षात घ्या. नारद हे ब्रह्मश्री आहेत. चतुर या जगात 600 कोटी माणसे आहेत. यांचा सगळ्यांचा देह वेगळा आहे. यांचा निर्माता प्रजापती. कळलं का वो. कळलं का आजोबा. कळलं का तुम्हाला. कळलं ना. आजोबा नुसतंच हसत्यात. विठ्ठल विठ्ठल. जगात गुरु तुकोबराय यांनाच का बरं सांगतात. हे सर्वजण मुक्त आहेत. पण भक्ती प्रेमाचा सर्वोच्च आनंद मिळण्याकरता जगात गुरु तुकोबराय यांना म्हणतात. भजन करा. सांगणाऱ्याचा अधिकार मोठा असावा लागतो. मग ते कोण आहेत तर ज्ञानोबराय महाविष्णूचे अवतार आहेत. तुकोबराय जगद्गुरु आहेत. एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. हे आपल्याला सांगू इच्छितात की करे टाई बोला मुखी नाम. काय करा. हाताने टाई वाजवा व मुखाने नाम घ्या. ते कोणतं नाम आहे तर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. विठ्ठल विठ्ठल मन वेल वेला. विठ्ठल विठ्ठल मन वेल वेला. विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला. विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला. विठ्ठल विठ्ठल मन वेल वेला.
खूपच पक्वात छान वाजवला. एकदा मृदुंगाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच ज्यांनी खरंच आलाप लावून चांगलं प्रमाण दिलं, मुकुंद महाराज असतील, सोमटकर महाराज असतील, तसंच भास्कर महाराज असतील, छान असं गायन करतात. तुमच्या सर्वांचं परत एकदा आभार. कारण तुमचा मान आहे, तुम्हाला भरमानणं माझं कर्तव्य आहे. जगात गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हाताने टाळी वाजवा व मुखाने नाम घ्या. देवाने हात फक्त माणसास दिले आहेत. कोणाला दिले आहेत? कोणत्या चोणीत खाणीत हात हे नाहीत. हात हे माणसाचे भूषण आहे. काय आहे? काय आहे? का तुम्ही बघितलंय कावळ्याला हात येता? बघितलंय का? वाघाला हात येता? बघितलंय का? ज्यांनी बघितलं असेल त्यांनी माझ्याकडे या. बघितलंय का? नाही. देवाने हात फक्त माणसास दिले आहेत. जगात गुरु तुकारामांच्या बऱ्याच प्रमाणात हात हा आलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरो. वास्तविक पायवारीचे महत्व सांगताना तिथे पायास महत्व दिले पाहिजे होते, पण जगात गुरु तुकोबराय तिथेही हातास महत्व देतात. वारीला जाणारी माणसं माझ्या अजून डोक्यात आहेत, बरोबर का नाही? मी सांगितलं का नाही? जगात गुरु तुकोबराय काय म्हणतात? हाताला महत्व देतात. वारीत सुद्धा आपण एवढं चालतो तरी सुद्धा जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित वाये तीर्थयात्रा जाय चुकू नको. जगात गुरु तुकोबराय म्हणतात, टाळी वाजवल्यावर पापाची होई होते. काय होते? आपली ती होई नाही, आता झालेली होई. होई होऊन किती दिवस झाले व? कुणी कुणी घरी होई पेटवली त्यांनी हात वर करा. लहान मुलंच पेटवते भाई तुमच्या घरी. मला तर आजच कळलं. मोठे माणसं नव्हते का घरी? वय महिला मंडळ तुम्ही नव्हता घरी? चिलीमिलीच म्हणते ना. तुम्ही होई पेटवली असेल, हाताने टाळी वाजवा. वाजे टाळ्या टाळ्या टाळी फोय होई विघ्नाची महापाप राशी ती केल्या होई वाजविता टाळी विठ्ठल नामे. काय होते? वाजविता टाळी विठ्ठल नामे. कीर्तना भजनात जो जो हाताने टाळी वाजवत नाही तो गुप्त रूपाने परमात्मा उभा असतो. आता इथं आहे पण मला माहित नाही कुठं आहे. केव्हा केव्हा चौबदाराच्या रूपात येऊ शकतो, केव्हा केव्हा मृदुंगाचार्यांच्या रूपात येऊ शकतो, केव्हा केव्हा महिला मंडळातल्या एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊ शकतो. या कीर्तनात परमात्मा गुप्त रूपाने उभा आहे. जो जो हाताने टाळी वाजवत नाही त्याची नोंद ठेवतो, विचार करतो. याला हात देऊन सुद्धा हो टाळी वाजवत नाही, याच्या पुढच्या जन्मी 2 हात काढू व 2 पाय अर्थात चतुष्पाद करू. म्हणजेच काय तर प्राणी करू. कोणाकोणाला प्राणी व्हायचंय त्यांनी हात वर करा. कोणाकोणाला वाघ व्हायचंय त्यांनी हात वर करा बरं. वा वा. जाऊ द्या. जो जो टाळी वाजवत नाही त्याची गुप्त रूप त्याची नोंद ठेवतो. पुढच्या जन्मी त्याचे 2 हात काढतो व 2 पाय वाढवतो, किंवा वाघ बनवतो, किंवा सिंह बनवतो, किंवा हत्ती बनवतो, किंवा अजून काही का बनवणार, किंवा गाय बनवतो, म्हैस बनवतो. जे जे मानव आहेत त्यांनी खरंच हाताने टाळी वाजवा. काय करा? हाताने टाळी वाजवा व मुखाने नाम घ्या. आपण परत एकदा नामस्मरण करू. सर्वांनी एकदा हात वर करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा
कोणाची प्रतिष्ठा पाहत नाही, न जरी प्रतिष्ठा कोणाची यम म्हणता करेला लाजा झणी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. माणसाचे वैशिष्ट्य आहे, बोलण्याचे 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? वा वा, एकदम जोरात उत्तर. बोलण्याचे 6 प्रकार पडतात. नरक स्पर्श, दुसरा प्रकार इंद्रिय स्पर्श, तिसरा प्रकार मन स्पर्श, चौथा प्रकार चित्त स्पर्श, 5वा प्रकार बुद्धी स्पर्श, 6वा प्रकार परतत्व स्पर्श. पहिला प्रकार नरक स्पर्श. नरक स्पर्श म्हणजे काय व? नको ते घाणेरडे बोलणे, नको ते घाणेरडे बोलणे, शिव्या देणे, भांडणे करणे. काय करणे? भांडणे करणे. झाली क्रोधात सवे बेटी, तोंडा वाटे नरक लोटी. कुशब्दाची घाणी, अमंग अवली वाणी. दुसरा प्रकार इंद्रिय स्पर्श, शरीराच्या गरजा भागवण्याकरिता, अर्थात फॅन लावा, TV लावा, फोन आणा, हंतरून टाका. अजून काय? तिसरा प्रकार बुद्धिस्पर्श. काय? बुद्धिस्पर्श विचार करून बोलणे. मन स्पर्श मनात येईल तसे वेड्यासारखे बोलणे, नंतर पश्चाताप करणे. कोण कोण मनात येईल तसं बोलतं? हात वर करा. जाऊ द्या. चित्त स्पर्श सारासार विचार करून बोलणे. परतत्व स्पर्श देवाच्या नावाशिवाय काहीच न बोलणे, बोलण्याची नाही आता देवाविन काही. मला वाटतं कीर्तनाची वेळ होत आलेली आहे संपण्याची. सर्वांनी एकदा हात वर करा. शेवटचं भजन घेऊ. सगळ्यांनी एकदा हात वर करा, कारण की आता 9:15 होत आलेले आहेत. अर्थात 9:15 वाजायला आलेले आहेत. कीर्तन आपल्याला 9:30ला सोडायचं आहे. सगळ्यांनी हात वर करा. शेवटचं भजन आहे, हात वर करायला लाजू नका. मी अजून लहानच आहे. सगळ्यांनी हात वर करा. विठोबा रखुमाई,
सगळ्यांनी नामस्मरण केलं असेल. आपलं कीर्तन मोजून 10 ते 15 मिनिटं होईल याची सर्वांनी दक्षता घ्या. सर्वांनी कीर्तन ऐकलं असेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाई बोला मुखी नाम. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल म्हणजेच कृष्ण आहे, विष्णू आहे, हरी आहे, गोविंद आहे, गोपाळ आहे. या सगळ्यांनी लक्षात घ्या, भजन करा. विठ्ठल नामाची मी तुम्हाला माहिती सांगून जातो. विकारो विधाता, ढकारो नियघंट, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम अभिद्वियते. वि म्हणजे विधाता, लक्षात घ्या. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नियघंट आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. ब्रह्म विष्णू महेश यांचे मूळ अधिष्ठान, मूळ स्वरूप तो म्हणजे विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठल. चौथ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सगळ्यांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिजनामे. नामाचा अधिकार सर्वांना आहे, हे नाम सगळ्यांनी घ्या. काय म्हणतात? सगळ्यांनी घ्या. मीच का किंवा गायनाचार्यांनीच का किंवा मृदुंगाचार्यांनीच का, तसं नाही. तर हे नाम या सभा मंडपात जे जे बसलेले आहे त्या सगळ्यांनी घ्या. नामाचा अधिकार सर्वांना आहे. जसं की नाम हे सगळ्यांना घेता येतं, तशी माझी प्रॉपर्टी ही लोकांना देता येते का? तसं हे विठ्ठल नाम लोकाला देता येतं. विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती, आईसे बहुता ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभे हा सुख सोया स्वर्गी नाही. नामाजवळ एक नाही, दोन नाही, तर 4 मुक्तिवास करता. किती? मग नाम आपण हे सतत घेतलं पाहिजे. काम चालू असताना घेतलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. विठ्ठल म्हणजे काय? नाम म्हणजे काय? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. लक्षात आलं का तुम्हाला? मी एवढ्या वेळ 2 तास बोलतोय ते तुम्हाला लक्षात आलं का? मी काय सांगितलं? नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पाया पडून विनंती करतात की हाताने टाळी वाजवा व मुखाने नामस्मरण करा. चिंतनाचे 4 प्रकार पडतात: व्यर्थ चिंतन, विषय चिंतन, परदोष चिंतन व भगवत चिंतन. व्यर्थ चिंतन, नको त्या गोष्टीचे चिंतन करणे म्हणजे व्यर्थ चिंतन. विषय चिंतन, मला हे मिळाले नाही, मला ते मिळाले नाही, मला याचा उपयोग नाही म्हणजे विषय चिंतन. परदोष चिंतन, हा तसा तो तसा, नेहमी दुसऱ्याचे दोष पाहणे म्हणजे परदोष चिंतन. कळलं का हो महिला मंडळ? दुसऱ्याचा दोष पाहण्यात आपलं स्वतःचं अंतःकरण मलिन करून घ्यायचं. हा, आपला स्वतःचा दोष पहा, लोकांचा दोष पाहण्यात वेळ घालवू नका. चौथं, भगवत चिंतन, ग्रंथाचं
संताचं परत देवाचं नामस्मरण करणे म्हणजे भगवत चिंतन. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला एवढं सांगून कळलं नसल तर माझे नाथ महाराज सांगतात. हॅलो हे दरी नाही काल तरी दुसरा येईल. हे दरी नाही काल हे तरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे तरी नाही कळलं शरदी शेवटी बा काही व्याधी येईल. शरदी शेवटी बा काय बाजूने सरती शेवटी वा कळवातून नेईल. सरती शेवटी वा दुसरा
वाजवा की एवढ्या भारी नातरायांचा पिंगळा म्हणला. तुम्हाला काही वाटत नाही का हो? हे इकडे जीव तुडू तुडू म्हणतात आणि तुम्ही नुसतं त्यांच्याकडे बघता. हाताने काही वाजवावी, काय करावं. जाऊ द्या, आपल्याकडे मुजून शेवटचे 3 मिनिटं राहिल्यात. बरोबर आहे का नाही? 9:30ला कीर्तन सोडायचंय. 7:30 ते 9:30 हा वेळ आहे. पण कीर्तन हे 7:45ला उभं राहिलंय. बरोबर का नाही? म्हणून 9:45ला सुटेल. ज्यांना ज्यांना झोपा लागल्यात त्यांनी इथं झोपून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांना ज्यांना कळलं नाही तरी परत पाया पडून विनंती करतात, भजन करा. काय म्हणतात? भजन करा. हे सर्वजण मुलं नाचली. हे ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी कुणाचे आहेत व? तुमचे आहेत का? तुमचे आहेत का जी? कीर्तन भजन बडबड जे करती, बेडकू होऊन जन्मा येती. ज्यांना ज्यांना बेडूक बनायचंय त्यांनी कीर्तन बडबड केली तरी चालेल. हे सर्वजण मुलं, 50 मुलं, हे महाराष्ट्राचे भूषण, दौंड तालुक्याचं वैभव, हरिभक्त पारायण गुरुवर्य, ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य, मृदुंग अलंकार, मृदुंग रत्न, मृदुंगमणी, मृदुंग विशारद, हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री नारायण महाराज झेंडे यांच्या संस्थेतील विद्यार्थी हे आहेत. संस्था चालू होऊन 2 वर्ष झाले आणि 2 वर्षात मुलांचा काकडा हरिपाठ 15वा अध्याय पाठ झाला नाही तर महाराजांनी करून घेतला. खरंच मीच नाही कीर्तनकार, तर माझ्यासारखे 4-5 कीर्तनकार आहेत. हरिभक्त पारायण पेठ गावाचे भूषण, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हबप श्री नारायण महाराज झेंडे यांचे शिष्य गुरुबंधू हरिभक्त पारायण आर्यन महाराज चौधरी. तुम्ही म्हणसान कोणचं महाराज आहेत तर तुम्हाला पटवून देतो. हो का? हे महाराज आहेत, दिसले का? हात वर करा महाराज. हे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत. तसेच आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण वळती गावाचं वैभव, यांच्या नावातच इतकं वैभव आहे की सांगायला नको. वळती गावाचं वैभव, हवेली तालुक्याचे भूषण गुरुबंधू कुमार वैभव महाराज कुंजीर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच एका गावातील 2 कीर्तनकार आल्यात. या गावात 3 होतील पुढच्या वर्षी. हरिभक्त पारायण विद्यार्थिनी, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, युवा कीर्तनकार, महिला कीर्तनकार, बाल कीर्तनकार, गायनाचार्य हरिभक्त पारायण कुमारिका श्रावणी ताई कुंजीर. हातवर करा मला. आणि पुढच्या वर्षी कीर्तनकार होणार आहेत. खरंच गावाचं कौतुक करावं तेवढं कमी. गाव आपल्या परमार्थाकडे वळत चाललेलं आहे. हरिभक्त पारायण किसन महाराज पिलाने यांचे या गावातील 3 विद्यार्थी या संस्थेत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच दैठणे गाव परमार्थाकडे वाय लागलंय. आपली दैठणे गावाची पिढी सुसंस्कृत होणार आहे. पुढच्या वर्षी कीर्तनकार होतील. आता जे तयारी करत आहेत, हरिभक्त पारायण कुमारिका, गायनाचार्य चैत्राली महाराज पिलाने, आता यांना हातवर घालायला लावाय नको, कारण ह्याच गावातले आहेत. तसेच पुढच्या वर्षी अजून एक कीर्तनकार होतील आणि कीर्तन त्यांचं असेल. हरिभक्त पारायण महाराज
महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य हरिभक्त पारायण कुमारिका श्रावणीताई ढमढरे, आपल्या चेतन काका ढमढरे यांच्या कन्या याही कीर्तनकार होतील. असं 3 कीर्तनकार या गावातील बनतील. मला वाटतं हे 3 आहेत आणि आम्ही आता नवीन कीर्तनकार या गावातील आदेश महाराज पिलाने असे 4 कीर्तनकार म्हणजे पहिली वय हे पूर्ण होईल महाराजांनी. खरंच महाराज खूप छान तयारी करत आहेत. तुमचाच काय, माझा 8 महिन्यात हरिपाठ काकडा पाठ करून घेतलंय महाराजांनी आणि मगच कीर्तनाचा अभ्यास दिलाय. खरंच महाराज खूप आम्हाला छान शिकवतात. तसेच आमच्या ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष युवा कीर्तनकार ज्यांनी एका वर्षात तयारी करून कीर्तन केली. हरिभक्त पारायण आमच्या माता, महिला कीर्तनकार, महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार, महिला कीर्तनकार आमच्याच माता, ज्या आम्हाला सर्वांना सांभाळतात. हरिभक्त पारायण प्राचिताई महाराज झेंडे असे 5-6 कीर्तनकार या संस्थेतून तयार झालेले आहेत. खरंच या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी. या गावाने छान अशी मुलं घडवायला संस्थेत टाकलेली आहेत आणि काही संस्थेत मी तर म्हणतो या गावातील आहेत आणि असतील. या संस्थेत खरंच महाराज छान शिक्षण देतात. तुम्ही नुसतं म्हणता परमार्थ काय, त्याच बाबतीत शिक्षणाचाही अभ्यास करून घेतात. हरिभक्त पारायण या दैठण्या गावाचे वैभव श्रावणीताई ढमढरे यांना या घटक चाचणीला एकूण 85% गुण मिळालेले आहेत. तसेच चैत्राली महाराज पिलानी यांना तब्बल 93% गुण आहेत. तसेच मानसी पिलाने यांना 65% गुण आहेत. म्हणजे जेवढं परमार्थाकडे लक्ष आहे तेवढंच अभ्यासाकडे लक्ष आहे. खरंच गाव आपलं सुसंस्कृत होईल आणि हे जे लहान मुलं आहेत त्यांना पण वाटत असेल की यांच्यासारखं आम्ही टाळ घेऊन उभं राहावं. तर त्यांच्यासाठी आपण संस्थेने आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, मुलांची लाडकी सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, या सुट्टीत मे महिन्यात 11 मे ते 20 मे या कालावधीत भव्य बालसंस्कार शिबिर या शिबिराचं आयोजन हरिभक्त पारायण मृदुंगालंकार गुरुवर्य नारायण महाराज झेंडे यांनी केलेलं आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की आमची मुलं यांच्यासारखी व्हावीत त्यांनी शिबिरात निश्चित प्रवेश करा. आतापासूनच प्रवेश चालू आहे. ज्यांना ज्यांना टाकावीसी वाटतात त्यांनीच टाका, बळजबरी टाकू नका. हा खरं काय ते बळजबरी टाकून ते येणार पळून हाय गाव जवळ म्हणून, असं नाही. ज्याची इच्छा आहे त्यांनी टाका, ज्याची नाही त्यांनी सुद्धा टाका. शिबिराचा लाभ घ्या, शिबिर कुणीही चुकवू नका. खरंच या गावाचं संस्थेला आधारस्तंभ आहे. दैठणे गाव हे गाव तसं सांगायला गेलं तर 14 तारखेला मी सोलापूर या गावात दैठणे गावाचं नाव घेऊन जात आहे. खरंच दैठणे गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला सेवा मिळाली हे मी माझं भाग्य आहे. सेवा कशी मिळाली तर पहिल्यांदा हरिपाठ काकडा पाठ 15 अध्याय पाठ करून घेतल्यावर सेवा मिळाली. ही सेवा कोणालाही मिळत नाही. नारदाच्या गादीवर उभं राहणं कोणाचंही शक्य नाही. खरंच महाराज जेवढं प्रेम करायचं तेवढं करतात, पण तसा मुलगा पाहिजे. खरंच आम्ही 50 जण आहे, पण असं वाटत नाही की घरी जावं. खरी परिस्थिती आहे, मुलांना 2-2 दिवस सुट्ट्या देऊन मुलं एका दिवसात संस्थेत रिटर्न येतात.
घरी करमत नाही संस्थेत सर्वांच्या सोबतीनंच करमतं. अभ्यास हा एकट्याने होत नाही सगळ्यांच्या सोबतीनं होतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांच्या 23वे बलिदान मास आहे. आता बलिदान मास चालू आहे. कोणी कोणी बलिदान मास धरलंय त्यांनी हातवर करा. वा, एकटे शेतगाव बाकीच्यांना काय करायचं नाही काय. वा वा, लहान मुलांनी पण धरलंय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बलिदान मास धरणं सोपं नाही. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी जेवढं कष्ट केलं तेवढं आपल्याला करता येणारच नाही. लिहून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगावं कसं हे शिकवलं. छत्रपती धर्मवीर संभाजी राजांनी आपल्याला मरावं कसं हे शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हो? छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला लाभले त्यामुळे आज हा महाराष्ट्र, आज ही महाराष्ट्राची भूमी चांगल्या पद्धतीने चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज नव्हते त्या काही बिकट परिस्थिती चालू होती. त्या काही इंग्रजांनी आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीवर कब्जा केलेला होता आणि असा एक दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या छत्रपती धर्मवीर शिवाजी राजांचा जन्म झाला. कोणत्या किल्ल्यावर झाला तर महाराज म्हणतात माझ्या जिजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज तर किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाज तर किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. ओ सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी. सर्वांनी टाळी वाजवा. रयतेसाठी वार झेलले आपल्या निजऱ्या छातीवर. आपल्या निजऱ्या छातीवर कालपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. राजावर माझ्या राजाच्या किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गिरीच्या दर्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गिरीच्या दर्यावर. आपण या भूमीत कोणामुळे बसलो आहोत ते म्हणजे छत्रपती धर्मवीर शंभूराजे, छत्रपती धर्मवीर शिवाजी राजे. हे कोण आहेत व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज कोण आहेत? आपल्यासारखेच एक व्यक्ती होते ना, होते का नव्हते? त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट सहन केलं, किती वार अंगावर झेपले, तरीही आपला हा स्वराज्य धर्म सोडला नाही. छत्रपती शंभूराजांना औरंगजेब किती वेळा तरी म्हणला असेल आमच्या सैन्यात ये, तुला आम्ही सैन्यांचा राजा बनवतो. माझ्या राजांनी धर्म सोडला नाही. माझ्या राजांनी फक्त आणि फक्त या महाराष्ट्राची बाजू घेतली. राजा कसा असावं? राजा कसा असावं? महिलांना सांगून जातो, राजा बाया वाचवणारा नसावा तर बाया वाचवणारा राजा असावा. असे
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं काम केलेलं आहे. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचे 23वे बलिदान मास. छत्रपती धर्मवीर संभाजीराजे कोण होते ऐकून घ्या. माझ्या राजांचा हाल हाल केलं, अरे माझ्या राजांचा हाल हाल केलं, अरे त्या औरंग्याने नका उपसली, टरा फाटलं, तरी मग माझ्या राजाने धर्म नाही सोडला. माझ्या राजांच्या अंगावरती कितीतरी जखमा झाल्या, त्याच्यावर मीठ चोळलं, तरी मग माझ्या राजाने धर्म सोडला नाही. माझ्या राजांच्या अंगावर कितीतरी वार झाले, तरी मग माझ्या राजाने धर्म सोडला नाही. माझ्या राजाची जीभ कापली, तरी मग माझ्या राजाने धर्म सोडला नाही. माझ्या राजांचे तुकडे तुकडे केले, तरी मग माझ्या राजाने धर्म सोडला नाही. त्या काळी तर माझ्या राजाने धर्म सोडला असताना, त्या काळी तर माझ्या राजाने धर्म सोडला असताना आज आपण कीर्तना भजना बसला असतो का? नसतो बसतो. हे उपकार भक्त आणि भक्त छत्रपती धर्मवीर शंभूराजांचे आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. 23वे बलिदान मासानिमित्त एवढंच सांगू इच्छितो. अजून काही महाराजांनी आधीच्या सांगितलं असेल पुढे सांगतील. सर्वांचा आभार मानतो. गायनाचार्य हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मुकुंद महाराज बोबडे यांनी छान अशी साथ दिली, त्यांचं मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य ज्यांना म्हणावं लागल सरस्वतीचीच प्राप्ती झाली असे ज्यांनी आपल्याला पिंगळा म्हणून दाखवला ते म्हणजे सोमटकर महाराज, त्यांचंही मनापासून आभार मानतो. तसेच हरिभक्त पारायण लोणेकाय बोरगावाचं भूषण हरिभक्त पारायण ज्यांच्या नावातच भास्कर हा शब्द आहे असे भास्कर महाराज, तुमचंही मनापासून आभार मानतो. तसेच मृदुंगावर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्यांनी संस्था 2 वर्ष चालवली आणि चालवत आहेत असे मृदुंगालंकार मृदुंगरत्न मृदुंग विशारद गुरुवर्य हबप नारायण महाराज झेंडे यांचंही मनापासून आभार मानतो. तसेच मृदुंगावर दुसरे मृदुंगाचार्य ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील लाडके विद्यार्थी मृदुंगाचार्य मृदुंगालंकार मृदुंगरत्न हरिभक्त पारायण कुमार ऋषभ महाराज साबे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं म्हणावं लागेल मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे ऋषभ महाराज, त्यांचंही मनापासून आभार. तसेच संस्थेतील लहान लहान मुलं नवे 2.25 तास जे उभे राहिले असे ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, खरंच त्यांना म्हणावं लागल नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनात नाचायला लाजू नका, हे आमचे विद्यार्थी लाजत नाहीत. जे लाजतात ते यात परमार्थात टिकू शकत नाही. आमचे विद्यार्थी संस्थेचे विद्यार्थी सर्वांचाच आभार मानतो. नवे 50 विद्यार्थी आज कीर्तनाला उभे आहेत, सर्वांचे आभार मानतो. तसेच चोपदार बाबा, तुमचाही आभार मानतो. तसेच तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांचेच आभार मानतो. तसेच आमचे छोटे विनेकरी संस्थेचे लाडके विद्यार्थी हरिभक्त पारायण कुमार विराज महाराज बोराडे यांचाही मनापासून आभार मानतो. तसेच आज ज्यांनी या कीर्तनाला पंचपदी घेतली ते म्हणजे धैडणे गावाचे वैभव हरिभक्त पारायण कुमारिका श्रावणीताई ढमढरे, यांचेही मनापासून आभार मानतो. खरंच सांगायला गेलं तर त्यांनी सर्वप्रथम आपल्याच गावात पंचपदी घेतली, सर्वांचे आभार मानतो. तसेच कोण राहिलं का अजून? राहिल्यात ज्यांनी मला छान असा आवाज दिला ते म्हणजे माईक सिस्टीमवाले दादा, तुमचे आभार मानतो. कुठं गेलं दादा? हाय राही, तुमचं खरंच मनापासून आभार मानतो. जे मला महाराष्ट्रभर पोचवत आहे असे मायबोली चॅनल, तुमचंही मनापासून आभार मानतो.
मला ज्यांनी सेवा दिली ते म्हणजे दैठणे गावाची सप्ताह कमिटी, सर्व दैठणे गाव, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्वांचे आभार मानतो. तसेच कोण राहिला असेल तर त्यांचे आभार मानतो. जे जे कीर्तनाला आले ते म्हणजे देव, आणि जे जे घरी बसून मालिका बघतायत ते म्हणजे महादेव. त्या महादेवांचा पण आभार मानतो. सर्वांचाच आभार मानतो. आमच्या लाडकी आई हरिभक्त पारायण मला ज्यांनी या नारदाच्या गादीवर उभं केलं अशा प्राचीताई महाराजांनी यांचा आभार मानतो. माझ्या कीर्तनाला आई वडिलांची उपस्थिती, आई वडिलांचा आभार मानतो. कोण राहिला असेल त्यांचा आभार मानतो. माझ्या भगवंताचा आभार मानतो, कारण की मला त्यांनी एवढी साथ दिली. खरं तर सांगायला गेलं तर कीर्तन हे दुसऱ्या दिवशी होतं, काही कारणास्तव चौथ्या दिवशी घेतलं. देवाने कृपा केली आणि माझ्यावर पावला. खरंच कीर्तन मला तुम्हाला सांगायला मिळालं. तुमचा आभार, देवाचा आभार मानतो. सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवाऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच तुमच्या चरणी नतमस्तक होतो. गायनाचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो. चोपदार बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. जे काय उरले असेल ते सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.